तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत संपत आहे। तसेच ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर गेल्या कारणाने गाव पातळीवर गावाचा विकास सांभाळणे हे तितकेच महत्त्वाचे आहे। त्यासाठी बाहेरील सरकारी अधिकारी प्रशासक व्यक्तींची नियुक्ती केली जाणार होती, परंतु आता विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून जबाबदारी देण्याची अधिकृत परिपत्रक सरकारने जाहीर केले आहे। महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण राजकारणात एक नवीन दिशा देणारे या निर्णयासाठी गाव पातळीवरील प्रशासनाचे सातत्य राहणार असल्याचे दिसून येत आहे। अचानक होणाऱ्या बदलामुळे ग्रामविकासाच्या कामांमध्ये होणारी तूट आता टळणार असल्याचे सरपंचांकडून व्यक्त होत आहे। कारण गाव पातळीवर सुरू असलेल्या विकास कामांची तांत्रिक माहिती सरकारी अधिकारी प्रशासक माहिती नसल्याने विकास कामाला विलंब होऊ शकतो। हाच मुद्दा लक्षात घेऊन सरपंच परिषदेने विकास मंत्री जयकुमार गोरे नियमित पाठपुरावा केल्यामुळे ग्रामस्तरावर मुख्यमंत्री, मुख्य पंचायत राज अभियान तसेच इतर गाव पातळीवर सुरू असलेल्या योजना चालू राहण्यासाठी विद्यमान लोकनियुक्त प्रतिनिधी सरपंचांची नियुक्ती करणे अशा या मागणीला यश आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता राहुल पाटील मुंढे, खामगाव। नमस्कार, माझं नाव रेखा योगेश ठाकरे, गट ग्रामपंचायत हिवराखीत आणि उमरा। सरपंच यांनी जो पाठपुरावा केला होता राज्य सरकारकडे की विद्यमान सरपंच हेच प्रशासक म्हणून नेमावे, तर राज्य सरकारने प्रशासक विद्यमान सरपंच हेच निवडले। त्याबद्दल मी राज्य सरकारचे आभार मानते। आणि गावाचा जो गाडा आहे तो सरपंचच सांभाळू शकतो। 24 तास सेवा ही सरपंचच देऊ शकतो, कारण की गावातील पुरी माहिती ही सरपंचांनाच असते। म्हणजे 24 तास मुख्य अधिकारी सेवा देऊ शकत नाही गावासाठी, सरपंच हाच देऊ शकतो। त्यामुळे मी राज्य सरकारचे पुन्हा एकदा आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, मी प्रभाकर किसन घाटे, सरपंच निपाण तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा। विशेष म्हणजे 9 तारखेपर्यंत माझा पदभार होता। 9 तारखेला पदभार संपला, बॉडी डिझॉल्व झाली। त्या अनुषंगानं सरपंच संघटनेने कोर्ट न्यायालयात, उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर राज्य सरकारने कोर्टाने आदेश दिला व प्रशासक म्हणून सरपंचाची निवड करण्यात यावी। त्यामुळे प्रशासक कारभार हा सरपंचांनाच राहील। आजपर्यंत अजून पत्रव्यवहार काही आलेला नाही, तर 2-4 दिवसात हा पत्रव्यवहार निघेल आणि सरपंचांना पूर्ण काम करायची संधी मिळेल। तसंच प्रशासक जर कर्मचारी जर नेमणूक केली, त्यामुळे गावातला बंद त्या कर्मचाऱ्याला माहिती नसते, परंतु सरपंच हा या गावातला असते, त्याला सर्व गावाची माहिती असते। त्यामुळे सरपंचानेच कारभार पाहायला पाहिजे प्रशासक म्हणून। राज्य सरकारने निवड केल्याबद्दल आम्ही सरकारचे अभिनंदन करतो। वनमाला संदीप मुंडे, ढोरपगाव ग्रामपंचायत। राज्य सरकारनं निर्णय दिला तो योग्यच आहे। गावाचा कारभार सरपंचच पाहू शकतो। गावाची माहिती सरपंचालाच आहे, इतर कोणी एवढा कारभार सांभाळू शकत नाही। सरपंच 24 तास हजर राहू शकतो। गावाची समस्या सरपंचालाच माहीत आहे। जो निर्णय घेतला तो मी आभारी आहे। मी संतोष लक्ष्मण डांगे, सरपंच ग्रामपंचायत कुंभेफळ येथील सरपंच असून गेल्या 10 फेब्रुवारीपासून ग्रामपंचायतचा जो कार्यकाळ होता तो संपलेला होता। त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये प्रशासक म्हणून राज्य सरकारने व प्रशासकीय अधिकारी यांची नेमणूक करण्याचे असे ठरवले होते, परंतु प्रशासक हा गावाचा गाळा हाकलू शकत नाही आणि तो गावातील त्याला पूर्ण माहिती नसते की कोणती समस्या कशी आहे, कोणते कामकाज कसे आहे, हे त्याला गावाची माहिती नसल्यामुळे तो गावाचा विकास करू शकत नाही। आणि गावाचा विकास न केल्याने गावातील ज्या जलस्वराज पाणी पुरवठा आहे किंवा साफसफाई आहे, हे कामे पूर्ण रखडतात। त्याच्यामुळे प्रशासक कोणतेही काम व्यवस्थित व
कार्यपद्धतीने करू शकत नाही। त्या अनुषंगाने सरपंच संघटनेने राज्य सरकारांगे धरणे धरून प्रशासक सरपंचच नेमावा अशी विनंती केली व या विनंतीला राज्य सरकारने मान्यता दिली। त्यामुळे गावाचा विकास हा सरपंचच करू शकतो किंवा सरपंचाला ज्या काही अडीअडचणी आहेत त्या माहिती असतात। त्यामुळे गावाचा जो प्रशासक म्हणून आहे तो सरपंचच आहे असे शासनाने जाहीर केले व राज्य सरकारने त्याला मान्यता दिली। त्यामुळे गावाचा विकास होण्यास काहीही अडचण येऊ शकत नाही असे मी सांगू इच्छितो।